मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि मनोज जरांगे यांच्या या सगळ्या वक्तव्याच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. जरांगे पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात मी काही भाष्य करणार नाही. शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. आपण जे उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही जी कार्यवाही केली माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यामध्ये हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी आपण सुरू केली. साधारण 2.5 लाखाच्या वर दाखले आपण दिलेले आहेत. एवढं काही आकडेवारी आपण सातत्याने जाहीर करत नाही, पण कामं सुरू आहेत. काही भागांमध्ये काही गावांमध्ये प्रश्न आहे. मी सगळ्या त्या संबंधित लोकप्रतिनिधींना मी स्वतः आमदार महोदयांना पत्र पाठवले अध्यक्ष म्हणून की तुमच्या त्या स्थानिक पातळीवर तुम्ही याचा आढावा घेत जावा. कारण ज्या स्थानिक पातळीवर ग्राम जी त्रिसदस्य समिती आहे ग्राम पातळीवर नेमलेली, त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण करतात किंवा तालुक्याच्या स्तरावर तहसीलदार असतील त्यांच्या स्तरावर काही अडचणी येतात. तर संबंधित आमदार महोदयांनी जर पाठपुरावा केला तर आणखीन त्याला गती मिळेल आणि मी त्या संदर्भात त्या सातत्यात पाठपुरावा करतोच आहे. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅजेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे. विभागीय आयुक्त पुण्याचा अहवाल आमच्या प्राप्त झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना मी जे आश्वासन दिलं मी ती पूर्ण करतोच आहे. त्याच्यात काही आम्ही कुठे कमी पडलो नाही. उलट मान्य उच्च न्यायालयामध्ये असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये जे जे दावे सुरू आहेत, मला त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की एकाही आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयामध्ये कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. ही मोठी आपली उपलब्धी आहे ना. आतापर्यंत निर्णय झाला की लगेच त्याला स्थगिती मिळायची. आता कुठे स्थगिती नाही आहे. जी अंमलबजावणी सुरू आहे त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मंडळी गेली होती, तिथेही सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. एवढंच आहे की ज्या काही न्यायालयाच्या चौकटी जाऊन प्रक्रियेला जो विलंब लागतो तो शेवटी आपल्याला त्या पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.